विचारपीठावर उपस्थित आमच्या आदरणीय सुनेत्रा वहिनी, दौंड शहराचे अध्यक्ष आदरणीय गुरुमुखदादा नारायण, आमचे मार्गदर्शक बाबा जगदाळे, त्याचप्रमाणे तुषारदादा थोरात आणि उपस्थित सर्व माझे सहकारी बंधू आणि भगिनींनो, आजची मीटिंग ही आपल्या सर्व कार्यकर्त्यांसंदर्भात जाणून घेण्याची ताईंना उत्सुकता होती. त्या संदर्भात आपल्या वहिनी इथे आलेल्या आहेत. दौंडचा विकास हा अत्यंत असा खुंटलेला विकास आहे. ताई वहिनी, तुम्ही दादांची अर्धांगिनी आहात, दादांची सावली आहात. ज्याप्रमाणे बारामतीचा विकास झालेला आहे, म्हणजे असं वाटतं की अर्धांगिनी दादांचं अर्ध रूप आता दौंडला भेटणार आहे आपल्याला. त्यामुळं आम्ही फार उत्साही आहोत की बारामतीतला अर्धा विकास तरी आमच्या दौंडला येईल, कारण अतिशय मागासलेपणा आहे दौंडमध्ये, व्यसनाधीनतेचं प्रमाण आहे, शिक्षणाचा अभाव आहे. दौंडचं म्हणजे काय सांगावं तितकं कमी आहे. नुकताच आदरणीय आप्पा आलेले आहेत, वैशालीताई पण आलेले आहेत. नुकताच एक 4 ते 5 दिवसाखाली दौंडच्या कुरकुम MIDC मध्ये MD ड्रग्सचा साठा सापडलेला आहे. म्हणजे हा साठा जवळजवळ लंडनपर्यंत पोच केला जात होता. म्हणजे यावरूनच आपण लक्षात घेतलं पाहिजे की दौंडमध्ये व्यसनाधीनतेचं काय रॅकेट असेल. म्हणजे अगदी इथे बेरोजगारी असेल, व्यसनाधीनता असेल, शिक्षणाचा अभाव असेल, ह्या अशा अनेक समस्या ताई इथे भेडसावत आहेत. आणि मग ह्या सगळ्या दूर करण्यासाठी आम्ही म्हणत नाही की मोठ्या नेत्यांनी प्रयत्न नाही केला, पण इथल्या काही राष्ट्रवादी विरोधी जो संकुचित विचारसरणीचा गट आहे तो हे आपले सगळे हे काम काय करतं की हाणून पाडतं. मग ह्यासाठी आम्ही आज तुमच्या पाठीशी सगळे पुन्हा एकजूट झालेलो आहोत आणि आम्ही तुम्हाला खात्री देतो की आम्ही पूर्ण लोकसभेमध्ये तुमचं पूर्ण तन मन धनाने आपलं काम करू आणि तुम्हाला अतिशय बहुमताने विजय करून आम्ही इथे सगळेजण, आज इथला प्रत्येक दौंडकर एका आशेने तुमच्याकडे पाहतोय की दौंडचा चेहरा मोहरा बदलला पाहिजे. आपण खूप प्रयत्न केले, पण काही ज्या जसं म्हणतात ना अदृश्य शक्ती आहेत ती दौंडमध्ये, त्या करू देत नाही आहेत पूर्ण ताकदीने काम. जर आम्हाला केंद्रात तुमच्यासारखं जर ताकद भेटली तर नक्कीच आमच्या दौंडचा विकास होईल. दौंड एक चांगलं शैक्षणिक संकुल म्हणून महाराष्ट्रात उदयास येईल एवढी आशा बाळगते आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद.